चला 1-2 मिनिटांमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. हॅलो हॅलो. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. आणखी 1 मिनिट आपण वाट पाहूया. एक मिनिट आपण वाट पाहूया. ठीक आहे. सगळेजण जॉईन होत आहेत. येस. काहीतरी करायचंय. युट्यूब चॅनल सुरू करायचं आहे. इन्स्टा चालू करायचंय. व्हिडिओ शूट करायचे. यासाठी आपण सगळेजण इथं आज जमलेलो आहोत. ओके. येस. गुड आफ्टरनून. चला. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येतोय आणि माझी स्क्रीन दिसते का? सर्वांनी एकदा चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करा. येस. गुड आफ्टरनून. माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येतोय का? आणि माझी स्क्रीन तुम्हाला प्रॉपर विजिबल होतीये का? मला चॅट बॉक्स मध्ये कळवायचंय सर्वांनी. येस येस येस. ओके. स्क्रीन सुद्धा दिसते. ठीक आहे. चला. सर्वांचं आपल्या या RS सखीच्या प्लॅटफॉर्म वरती मनापासून स्वागत. ठीक आहे. सगळ्यांनी जे वेबिनारची लिंक आहे तुमच्यापर्यंत आलेली असेल, तर ती लिंक जेव्हा तुम्हाला मिळाली तेव्हा तुम्हाला
कळालं असेल की आजचा वेबिनार कशासाठी आहे. ओके, आजचा वेबिनार कशासाठी आहे. कशासाठी आहे आजचा वेबिनार. तर आजचा वेबिनार आहे व्हिडिओ कशी शूट करायचे यासाठी आपला आजचा वेबिनार आपण केलेला आहे. ठीक आहे, त्याआधी मला सगळ्यांनी ज्यांनी आपल्या कोर्समध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांनी मला सी टाईप करायचे चॅट बॉक्स मध्ये आणि जे नवीन आहेत त्यांनी डी टाईप करा. ओके, ज्यांनी आपल्या कोर्समध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांनी सी टाईप करा आणि जे नवीन आहेत त्यांनी डी टाईप करायचं आहे. यस, ठीक. ओके, चला रेश्मा मॅडम, भूमिका मॅडम जे कोणी डेमो साठी आलेले आहेत त्यांचं नाव लिहून घ्या, नंतर कॉन्टॅक्ट नंबर मिळेल तुम्हाला. ठीक आहे, ओके. चला आता आपण हा वेबिनार घेतोय, आपण एक सखी ब्रँड चालू केलेला आहे. मग हा का चालू केला बरं. आज ज्या काही महिला इथं आहेत तर जेव्हा म्हणजे आता महिलांचं एक मोठं कारण हे असतं की बाबा आपल्याकडे लहान मुलं आहेत. ओके, आता हजारो विद्यार्थ्यांना मागची 10 वर्ष झालं आम्ही शिकवतोय. मग विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता आम्ही हा सखी ब्रँड का चालू केला. कारण RS एज्युकेशन हा एक आमचा प्लॅटफॉर्म आहे, त्यासोबतच आम्ही RS सखी हा सुद्धा प्लॅटफॉर्म उभा केला. हे का सुरू केलं आम्ही. हे करण्यामागचं कारण म्हणजे हजारो महिला अशा आहेत ज्यांच्यामध्ये खूप टॅलेंट आहे. ओके, ज्याच्यामध्ये खूप टॅलेंट आहे पण लहान मुलं असल्यामुळं ओके आपण बाहेर जाऊ शकत नाही. मग घरी बसून काहीतरी इन्कम घ्यायचे, ओके, स्वावलंबी बनायचे किंवा काहीतरी करायची इच्छा आहे. ह्यासाठी आपण या अशा होतकरू आणि गरजू आणि पॅशन असलेल्या महिलांसाठी आपण सखी ब्रँड चालू केला, ज्याच्यामध्ये जवळपास 1 महिन्याच्या आतच आमचे 70+ ऍडमिशन आमच्या या सखी ब्रँड मध्ये झालेले आहेत. मला अपेक्षित नव्हतं की एवढे जास्त ऍडमिशन होतील, पण 70+ ऍडमिशन आज आपल्याकडे आपल्या या सखी ब्रँड मध्ये झालेले आहेत. आणि त्यासाठीच एक जेव्हा जेव्हा मी अनुभवलं मागच्या 4 वर्ष आधी तेव्हा तेव्हा असं जाणवलं की खरंच घरी बसून कामाची गरज आहे. आणि जरी तुम्ही वर्किंग वुमन असाल तरी सुद्धा आजकाल जो आपण खर्च पाहतोय, मुलांची शाळेची फी पाहतोय, ट्युशन फी पाहतोय, तर फक्त मिस्टरांच्या पेमेंटवरती घर चालेल असं नाही. ओके, पहिल्याचा काळ वेगळा होता, आता वेगळा आहे. आता तुम्हाला जरी तुम्ही वर्किंग असाल तरी सुद्धा एक साइड इन्कम आणखी पाहिजे यासाठी आपण धडपडत असतो, याच्या आपण शोधामध्ये असतो. ठीक आहे, या सगळ्याचा विचार करून एक सखी ब्रँड आपण चालू केलेला आहे, ज्याच्यामध्ये माझं ध्येय आहे की येणारे जे 2026 आहे तो संपेपर्यंत 1,00,000 महिलांना मला त्यांच्या पायावरती उभं करायचं आहे, सक्षम करायचं आहे. मग तो त्यांचा बिझनेस असू द्या किंवा आमच्यासोबत त्या जॉईन होऊन इन्कम घेऊ द्या. ओके, किंवा त्यांना स्वतःची स्किल डेव्हलप करायची आहे. या कोणत्याही कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर 100% तुम्ही योग्य प्लॅटफॉर्म वरती आहात. 1 तास तुम्हाला प्रॉपर हा स्वतःसाठी द्यायचा आहे. याच्यामधून तुम्हाला काही ना काही 100% आउटपुट मिळणार आहे. त्यासोबत तुम्हाला जे तुम्ही बसलात ते प्रॉपर बसा, नोटबुक पेन घ्या. आतापर्यंत बरेचसे युट्यूबला आपण व्हिडिओज पाहिले, 1000 वेळा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला, अपलोड केले, काही व्हिडिओ चॅनल बंद सुद्धा कदाचित झाला असेल किंवा काही जणांचं सुरू असेल. पण आजचा जो वेबिनार आहे तो पूर्ण लाईव्ह आहे. ओके, मी लाईव्ह बऱ्याचशा टिप्स तुम्हाला देणार आहे. नोटबुक पेन घेऊन बसायचे तुम्हाला प्रॉपर. आणि ज्यांचं ऍडमिशन आपल्या डिजिटल स्किल्स कोर्स मध्ये झालेलं आहे त्यांना या आजच्या क्लासची पीपीटी मिळणार आहे, या आजच्या क्लासच्या नोट्स मिळणार आहे. ओके, आणि ज्यांचं नाही झालेलं त्यांनी ऍडमिशन करून घ्या, कारण फक्त आजचा एकच दिवस तुम्हाला वेबिनार नाही मिळणार, आणखी 2 दिवस तुमच्याकडे आहेत. ओके, या येणाऱ्या 3 दिवसामध्ये तुम्हाला खूप शिकायला मिळणार आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देते, ह्या 3 दिवसाचा जर तुम्ही वेबिनार जॉईन केला तर तुम्ही 100% व्हिडिओ शूटिंग, एडिटिंग आणि अपलोडिंग करणारच आहात. ठीक आहे, चला तर आता मी स्टार्ट करते. स्टार्ट करता करता मी तुम्हाला हे सांगते की आपण मला सांगायचं की आपण व्हिडिओज का शूट करतो. ओके, उगाच टाइमपास म्हणून करतो का. तर नाही,
का करतो? कारण आपल्याला एक साइड इन्कमची गरज आहे. आजकाल आपण पाहतोय इंस्टाग्राम किंवा युट्यूब जर आपलं असेल, आपले लाखो फॉलोअर्स असतील, तर आपल्याला इंस्टाग्रामवरती ब्रँड कोलॅबरेशन मिळतं, ज्याच्यातून आपण इन्कम घेऊ शकतो. युट्यूबला सुद्धा सेम तेच आहे. जर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं, तर युट्यूबवरनं पैसे मिळतात किंवा जो काही तुमचा आत्ताचा क्लास आहे, ओके, तर त्या क्लासचे ऍडमिशन्स वाढण्यासाठी, तुमचा बिझनेस ग्रो होण्यासाठी युट्यूब, इन्स्टा हे मस्ट आहे, हे गरजेचं आहे. ओके, त्याच्यामुळं आता आता जर जे वाढतंय डिजिटल युग जर तुम्ही बघितलं, तर तुमचं युट्यूब चॅनल, तुमचं इन्स्टा चॅनल असणं अत्यंत गरजेचं आहे. मी तुम्हाला आज 2 प्रकारे व्हिडिओ कसे शूट करायचे ते सांगणार आहे. तुम्ही म्हणाल की मला फेस नाही दाखवायचा, इट्स ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. विदाऊट फेसचे सुद्धा तुम्ही व्हिडिओज अपलोड करू शकता. ओके, तुम्ही म्हणाल माझ्याकडे काहीच साहित्य नाहीये, इट्स ओके. तुम्ही फक्त तुमच्या हातामध्ये जो फोन आहे त्याचाच वापर करून चॅनल सुरू करू शकता आणि त्याच्याच आधारे तुमचं चॅनल ग्रो सुद्धा होणार आहे. ठीक आहे, तर काही जरी नसलं तरी काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला सुरुवात करायची. येस, चला सगळ्यांनी रेडी असाल तर आय टाईप करायचे चॅट बॉक्स मध्ये आजच्या सेशनसाठी आणि प्लीज कॅमेरा ऑन करा पॉसिबल असेल तर, कारण जेव्हा तुम्ही कॅमेरा ऑन करता तेव्हा तुमचं प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन असतं, एक ना एक गोष्ट तुम्हाला समजणार. ओके, आर टाईप करायचे, तुम्ही रेडी असाल तर आर टाईप करा. ठीक आहे, तुम्ही आर टाईप करेपर्यंत मी इथं पीपीटी शेअर करणार आहे. येस, माझी स्क्रीन आता तुम्हाला प्रॉपर दिसत असेल. माझी स्क्रीन तुम्हाला दिसत असेल आता प्रॉपर. येस, ठीक आहे. आता आज आपण जे शूटिंग करणार आहोत व्हिडिओचं, मी तर तुम्हाला सांगणार की आपल्याला व्हिडिओ शूट करायचे, व्हिडिओ शूट करायचे. मग आज आपल्याला व्हिडिओ कोणते कोणते शूट करायला शिकायचे तुम्ही पाहू शकता. आज आपण कुकिंगचे व्हिडिओ शूट करायला शिकणार आहोत. आज आपण कपड्याचा जर तुमचा ब्रँड असेल तर त्याचे कसे व्हिडिओ शूट करायचे ते शिकणार आहोत. जर तुमचं ज्वेलरी शॉप असेल, ओके, किंवा ज्वेलरी शॉप असेल किंवा तुम्ही ऑनलाईन ज्वेलरीचा बिझनेस करत असाल तर त्याचे कसे व्हिडिओज टाकायचे हे आपण शिकणार आहोत. किंवा तुमचं ब्युटी पार्लर आहे, ओके, तर याचे व्हिडिओ कसे शूट करायचे हे आजच्या सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे. ठीक आहे, मग आपण स्टार्ट करूया. सगळ्यात आधी आपण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे काही नसेल काहीच प्रॉब्लेम नाहीये. येस, तर आपण स्टार्ट करतोय आजच्या सेशनला. सगळ्यात आधी जर आपण पाहिलं तर जेव्हा आपण व्हिडिओ शूट करतो, ओके, तेव्हा तुम्ही बघू शकता माझी स्क्रीन तुम्हाला दिसते. हे असं रिंग लाईट दिसते सगळ्यांना. ही रिंग लाईट जर तुमच्याकडे असेल, ओके, तर ओके, नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. कारण तुम्ही जर विंडोच्या समोर बसलात तर प्रॉपर जो प्रकाश आहे तो दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही फ्री असता, त्या प्रकाशामध्ये पण तुम्ही तुमचे व्हिडिओ शूट करू शकता. ठीक आहे, तर आणि अशी रिंग लाईट जर तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे. कारण ह्या रिंग लाईटने काय होईल, जेव्हा ही लाईट लागेल तेव्हा प्रॉपर तुमच्या चेहऱ्यावरती प्रकाश पडेल आणि तुमचा जो काही फेस आहे तो प्रॉपर दिसेल आणि व्हिडिओ शूटिंग तुम्ही छान करू शकता. ठीक आहे, आणि नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही म्हणजे घराची खिडकी जर ओपन केली ना तर तिथं नॅचरल लाईट येते, त्याच्यासमोर सुद्धा खिडकीत सुद्धा तुम्ही मोबाईल ठेवून व्हिडिओ शूट करू शकता. जर तुम्हाला समजा आता कुकिंग, आता आपण सुरुवात करतोय कुकिंग पासून, ओके, कुकिंगचे व्हिडिओज कसे शूट करायचे इथून आपण सुरुवात करतोय. मग पहिली गोष्ट रिंग लाईट असल्यावर काय होतं, तर तिथं तुम्ही ही जर लाईट लावली तर जे काही तुम्ही शूट करताय ते जरा प्रॉपर क्लिअर दिसेल किचन मध्ये. नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, खिडकी वगैरे ओपन तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही मोबाईलचा कॅमेरा असा हातामध्ये धरू शकता असा, आणि अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही टिप्स सांगू शकता.
ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल की मॅडम आम्हाला चेहरा नाही दाखवायचा, ठीक आहे, बरं ठीक आहे, आम्हाला चेहरा दाखवायचा पण आम्हाला बोलण्याचा कॉन्फिडन्स नाहीये, आम्हाला बोलण्याचा कॉन्फिडन्स नाहीये, तर मग कसं करायचं? तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता, आता मी तुम्हाला कुकिंगच्या टिप्स सांगते बरं का. कुकिंगच्या टिप्स म्हणजे आता बघा, कुकिंगच्या टिप्स सांगता सांगता तुम्ही घर स्वच्छतेचं सांगू शकता, फ्रीज सांगू शकता. आता फ्रीज मध्ये लिंबू काळे पडू नये यासाठी आपण काय करतो, तर तुम्ही काय करू शकता, फ्रीज साफ करता करता मोबाईल असा बाजूला ठेवायचा आहे, असा बाजूला ठेवायचा, फ्रीज साफ करता करता तो पूर्ण व्हिडिओ शूट करून घ्यायचा, तिथं तुम्हाला बोलायचं काहीच नाही. ओके. आणि तुम्ही तिथं सांगताय की फ्रीज कशा प्रकारे ऑर्गनाइज केलं पाहिजे, फ्रीज मध्ये लिंबू काळे पडू नये यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, ह्या टिप्स तुम्ही तिथे सांगणार. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं, फ्रीज स्वच्छ करता करता फक्त हा मोबाईल तिथे बाजूला लावून ठेवायचा, बोलायचं काहीच नाही. आणि नंतर जेव्हा तुम्ही एडिटिंग करणार आहात तेव्हा तुम्हाला काय करायचंय, तिथं बोलायचंय. एडिटिंग मध्ये तुम्हाला व्हॉइस ओव्हर द्यायचा आहे तिथं. ठीक आहे. म्हणजे फ्रीज साफ करताना ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. लिंबू काळे पडू नये यासाठी तुम्ही लिंबूला पेपरमध्ये ठेवू शकता. मग ते तुम्ही बोलणार कधी आहात, जेव्हा ते लिंबू तुम्ही पेपरमध्ये ठेवणार आहात तेव्हा तुमचा व्हॉइस तुम्हाला तिथे टाकायचा आहे. मग हा एडिटिंगचा पार्ट झाला. एडिटिंग मध्ये मी तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये सांगणारच आहे की कसं व्हिडिओ शूट केले पाहिजे. ठीक आहे. येस. आता बेसिक सेटअप तुम्ही स्क्रीनवरती बघायचंय सगळ्यांनी. बेसिक जो सेटअप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघा, लाइटिंग जर पाहिली तर दुपारी 10 ते 3 मध्ये नॅचरल लाईट असते. ठीक आहे. जॉईंट फॅमिली आहे खूप सारी, स्वयंपाक करावा लागतो, तर चांगली गोष्ट आहे ती, एक संधी म्हणून तुम्ही त्याला बघू शकता. कसं बघू शकता संधी म्हणून, तर स्वयंपाक तुम्हाला करावाच लागतो. ठीक आहे. त्यावेळेस तुम्ही तुमचं रेसिपी शूट करणं पण होतं आणि घरच्यांसाठी स्वयंपाक बनवणं पण होतं. ठीक आहे. तर इथं काही पॉइंट्स दिलेले आहेत बघा. सकाळी 10 ते दुपारी 3 मध्ये सॉफ्ट नॅचरल लाईट असते, ज्याच्यामध्ये तुम्ही शूट करू शकता. ठीक आहे. एलईडी रिंग लाईट जी मी तुम्हाला आता म्हणली, ही एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला लावायची आहे. नसेल तर हे घेऊ पण नका, काही हरकत नाही. ओके. त्यानंतर पांढरा थर्मोकॉल रिफ्लेक्टर सावली भरण्यासाठी, म्हणजे किचन मध्ये तुमचा जर जास्तच अंधार असेल तर तुम्हाला तिथे लाईटिंग लावायची, किचन मध्ये उजेड असेल तर काही अडचण नाही. त्याच्यानंतर ट्रायपॉड, सगळ्यात महत्वाचा आहे ट्रायपॉड. ओके. तर हातातून तुम्हाला शूट करायचं, तर मी तुम्हाला ट्रायपॉड दाखवते. एकच मिनिट द्या मला. हे दिसत असेल तुम्हाला, ट्रायपॉड दिसतोय माझा, दिसत असेल तर येस टाईप करा. दिसत असेल तर येस टाईप करा. मला माहितीये 80-90% जणांना हे माहित असेल की हे काय असतं. ओके. तर याला आपण येस येस याला आपण ऍडजस्ट करू शकतो. मी हे जे हे करते ना, त्याला आपण ऍडजस्ट करू शकतो. बघा खाली पण घेऊ शकतो, आणखी जास्त इथं बघा खाली पण घेऊ शकतो. येस, या पद्धतीने. आणि इथं तुम्हाला फोन लावायचा, इथं प्रॉपर असा फोन सेट करायचा या पद्धतीने. ओके. हे वरती जातं आणि याला तुम्ही इथं लॉक करू शकता. ठीक आहे. ऑनलाईन जर तुम्ही बघितलं तर हे 300-400 रुपयाला येतं, पण ते फायबरचं येतं. पण हे आम्ही पुण्यातून आणलेलं आहे. पुण्यात जर तुम्ही आसपास असाल तर पुण्याच्या आय थिंक रविवार पेठ काहीतरी आहे, तिथं मिळतं हे. फक्त 500 रुपयाला मिळतं हे आणि हे लोखंडाचं आहे. तुम्ही 10 वर्ष जरी वापरली तरी याला काहीच होणार नाही. असा लोखंडाचा ट्रायपॉड आहे. हा काय तुम्हाला घ्यायचा आहे, कारण मोबाईल तुम्ही जर हातात धरून जर शूट करायचं म्हणलं, कुकिंगचे व्हिडिओज असू द्या किंवा तुमचे बोलण्याचे व्हिडिओज असू द्या, तर ते मोबाईल हलतो. पण जेव्हा तुम्ही ट्रायपॉडला सेट केला तर अशा पद्धतीने याला तुम्ही लावून ठेवलं. ठीक आहे. बघा या पद्धतीने असं जर तुम्ही लावून ठेवलं, ह्याला प्रॉपर तुम्ही असं सेट करू शकता. येस. आणि जर तुम्हाला काही टिप्स सांगायच्या असतील किंवा व्हिडिओ शूट करायचे असतील तर तुम्ही असा फोन ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये बिनधास्त बोलू शकता. तुम्हाला गरज नाही कोणीतरी तुमच्या सोबत असावं किंवा तुमचा फोन धरावं, यासाठी काहीच गरज नाही. याचा तुम्ही आरामात यूज करू शकता. ठीक आहे. येस. रेश्मा मॅडम आपल्या ग्रुपवरती परत एकदा लिंक पाठवा. या पद्धतीने ट्रायपॉडचं क्लिअर झालंय सगळ्यांना.
याच्यामध्ये पण बघा, आता हा जो आहे हा लोखंडाचा आहे, हा पूर्ण असा खालती बेंड नाही होत, हा प्रॉपर असं उभं किंवा बसून शूट करण्यासाठी हा ट्रायपॉड आहे. काही ट्रायपॉड असे असतात की इथून पण ते बेंड होतात, असे बेंड होतात. मग तुम्हाला रेसिपी शूट करण्यासाठी बेंडिंगचा ट्रायपॉड ओके आहे. ठीक आहे, येस. आता ट्रायपॉड बऱ्याच जणांना क्लिअर झालं असेल. ठीक आहे, त्यानंतर आता हा जो सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे आपला, सी पॉइंट चालू आहे. इथं तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती सी पॉइंट चालू आहे. फॉर्मॅट. फॉर्मॅट म्हणजे काय, तर 9:16 शूट करा. तुम्हाला रील शूट करायची. ठीक आहे, तुम्ही म्हणताय मला रील शूट करायची, तर रील तुमची उभी असली पाहिजे. असा फोन तुमचा उभा असला पाहिजे जेव्हा तुम्ही रील शूट करता, आणि त्याचा रेशो 9:16 असला पाहिजे रील शूट करताना. जेव्हा तुम्हाला वाटते की मला लॉंग व्हिडिओ तयार करायचा आहे युट्यूब साठी, तेव्हा तुमचा फोन आडवा असला पाहिजे आणि त्याचा रेशो 16:9 असला पाहिजे. आणि रील ही 1 मिनिटापेक्षा कमी वेळेची असते. रील ही 1 मिनिटापेक्षा कमी वेळेची असते. आणि लॉंग जर व्हिडिओ पाहिला तुम्ही तर 10 मिनिटाचा, 15 मिनिटाचा, 1 तासाचा तुम्ही करू शकता. पण लॉंग व्हिडिओ सुद्धा तुम्हाला 15 ते 20 मिनिटाचाच करायचा आहे, कारण 1-1 तासाचा व्हिडिओ जास्त कुणी बघत नाही. 15 ते 20 मिनिटांमध्येच तुम्हाला अट्रॅक्टिव्ह छान इन्फॉर्मेशन सांगायची आहे. ओके, चला त्यानंतर आता एखादी तुम्ही रील शूट करताय, एखादी रील शूट करताय, तर तुम्ही पहिले 3 सेकंड हुक पॉइंट बोलायचे. पहिले 3 सेकंड हुक पॉइंट म्हणजे काय, तर तुम्ही चॅट जीपीटीला सर्च करू शकता. कंटेंट काढण्यासाठी तुम्ही चॅट जीपीटीचा यूज करू शकता. चॅट जीपीटी तुम्हाला सगळं कंटेंट देते. पहिले 3 सेकंड कोणते हुक पॉइंट वापरायचे हे पण देते. आता उदाहरणार्थ मी कुकिंगचा व्हिडिओ शूट करणार आहे, म्हणजे मी आता ज्यूस बनवायचं तुम्हाला सांगणार. तर त्याच्यामध्ये कसं सांगू शकतो आपण की तुम्ही पाहिलंय का हा ज्यूसचा प्रकार, किंवा हा ज्यूस बनवून बघा, तुमची मुलं पूर्ण फिनिश करते, किंवा हा ज्यूस नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप हेल्दी वाटेल. असे जे 3 सेकंड असतात ते पहिले हुक पॉइंट त्याला म्हटलं जातं, जे खूप गरजेचे असतात. कारण बघा, रील आजकाल खूप आहेत, तुमचीच रील का बघावी यासाठी हे हुक पॉइंट असतात. ठीक आहे, तर ते हुक पॉइंट काय असतात, कसे असतात, कंटेंट कुठून काढायचे, तर त्यासाठी तुम्हाला चॅट जीपीटीचा यूज करायचा आहे. चॅट जीपीटीचा यूज करायचा आहे. ओके, त्यानंतर एडिटिंगचं जर राहिलं तर तो नेक्स्ट सेक्शन मध्ये मी तुम्हाला सांगणार, एडिटिंग कशी करायची, कोणते ऍप वापरायचे हे तुम्हाला मी नेक्स्ट सेशन मध्ये सांगणारच आहे. चला आता आपण जातोय प्रॅक्टिकल शूटिंग दाखवण्यासाठी. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल शूटिंग दाखवणार आहे. ओके, तुम्ही म्हणत असाल आम्ही युट्यूबला बघितलंय कसं शूट करायचं, आम्ही रेसिपीज फॉलो केल्यात, आणि मी जर तुम्हाला फक्त पीपीटी मध्ये सांगत बसले तर ते तुम्हाला लवकर कॅच होणार नाही. त्याच्यामुळे मी थोडीशी तयारी केलेली आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कसं शूट केलं पाहिजे. ओके, जरी आता सध्या तुमच्याकडे ट्रायपॉड नाहीये, काहीच नाहीये, माझ्याकडे सगळं आहे, पण मी काहीच नाही यूज करता तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही कसं शूट करू शकता. ओके, आणि 2 प्रकारे, एक तुम्ही बोलत बोलत शूट करू शकता, किंवा फक्त न बोलता फक्त रेसिपी दाखवा आणि नंतर त्याच्यामध्ये आवाज तुमचा व्हॉइस टाकायचा त्याच्यामध्ये. हे 2 प्रकारे तुम्ही शूट करू शकता. ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात तसं करा. आता प्रत्येक वेळेस काही आपल्या घरात वातावरण शांत असतं असं नाहीये. ओके, घरी सकाळी पण आपली खूप कामाची गडबड असते आणि तुम्ही एखादी छान रेसिपी तयार करणार, मग आपण प्रत्येक वेळी म्हणू शकत नाही ना मिस्टरांना, मुलांना, हे गप्प बसा रे, माझा व्हिडिओ चालू आहे, तुम्ही काय गर्दा करताय, असं आपण नाही म्हणू शकत. ठीक आहे, मग त्यावेळी तुम्हाला ऑप्शन काय आहे, तर तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओ शूट करून घ्यायचा आहे प्रॉपर, आणि नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आवाज टाकायचा. मग तुम्ही व्हिडिओ शूट करताना बॅकग्राऊंडला कितीही गोंधळ असला तरी काही हरकत नाही, तो सगळा आवाज, सगळा गोंधळ तुम्हाला व्हिडिओ मधून काढून टाकता येतो. 2 पॉइंट तुम्ही लिहून घ्या. एक, तुम्हाला व्हिडिओ तुम्ही करत करत सांगणार आहात तसा एक शूट करायचा आहे, पण तसा करण्यासाठी कुणीतरी तुमच्या सोबत पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल की आता माझ्याकडे काहीच नाहीये, माझ्या घरी आवाज पण असतो, पण मला शूट करायचंय, तर त्यावेळी तुम्ही फक्त रेसिपी शूट करा आणि त्याच्यामध्ये नंतर ते एडिटिंग करताना तुमचा आवाज टाका. लक्षात येते सुवर्ण मॅडम, सविता मॅडम, मोनाली मॅडम?
येस. चला ओके. आता इथं बघा, कुकिंगच्या रील्स शूट करण्यासाठी तुम्हाला काय काय पाहिजे ह्याचे काही इथं पॉइंट्स टाकलेले आहेत. बघा, भांड्यात मसाले तुम्ही टाकताना हातांची हालचाल कशी करायची. 45 हिरो शॉट, डिशचा फायनल शॉट तुम्हाला दाखवायचा आहे. ओके. त्याच्यानंतर क्लोजअप, तांदळाचे दाणे, मसाल्याचं पोतं, वाफ येताना लेन्स वापरा, हे तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवायचंय. ओके. त्याच्यानंतर लिक्विड पोर, एखादं तुम्ही दूध ओतताय त्याच्यामध्ये. ओके. मी आता तुम्हाला दाखवणार आहे सगळं प्रॅक्टिकल. तुमच्यासाठी ज्यूस करणार आहे मी तयार. ओके. 1-2 मिनिटं. त्याच्यानंतर बघा, तांदूळ डाळ मुठीमध्ये घ्यायची आणि ती अशी टाकायची. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही तांदळाची खीर करत असाल तर तुम्ही असं दाखवू शकता की हे तांदूळ घ्या आणि असे थोडे 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 तांदूळ सोडायचे आणि तो शूट घ्यायचा आहे तुम्हाला प्रॉपर, आणि नंतर त्याला व्हॉइस ओव्हर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर बघा, वाफ जाते, कुकर तुम्ही ठेवलाय, तुम्ही सांगाल की पुरणपोळीचा स्वयंपाक कसा करायचा हे मी तुम्हाला शिकवते. आता मी कुकरला पुरण लावले, म्हणजे जेव्हा ती शिट्टी जाणार आहे बाहेर, वाफ जेव्हा कुकरची जाणार आहे, तेवढा शॉट तुम्हाला फोन मध्ये कॅप्चर करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर मसाला पडण्याच्या क्षणी एकदम तुम्हाला कॅमेरा झूम करून तो मसाला पडलेला दाखवायचा, कारण तुम्ही काहीतरी वेगळं केल्याशिवाय तुमचे व्हिडिओज कोणी बघणार नाही. बरोबर. येस. त्याच्यानंतर चॉकलेट थेंब, आता एखादा ज्यूस तुम्ही तयार करताय, ओके, त्याच्यामध्ये चॉकलेट थेंब तुम्ही टाकू शकता. चॉपिंग म्हणजे तुम्ही कट करताय, एखादा सफरचंद कट करताय, तर तेव्हा तुम्हाला काय करायचंय, कट करताना ते घ्यायचंय. ओके. कट करताना त्याचा आवाज घ्यायचाय तुम्हाला, किंवा मग तुम्ही एडिटिंग मध्ये तेवढाच आवाज तुम्ही साऊंड इफेक्ट देऊन तिथे टाकू शकता. ओके. त्याच्यानंतर हा, आता तुम्ही एखादा ज्यूस तयार केलाय, सगळं झालंय, तुमचं शूट बीट करून झालेलं आहे. मग ज्यूस जेव्हा तुम्ही त्या ग्लासामध्ये ओतणार आहात, तेव्हाचा शूट तुम्हाला सुरुवातीला दाखवायचा, म्हणजे फायनल जेव्हा तुमचा ज्यूस तयार होतोय, तो ज्यूसचा सुरुवातीला शूट दाखवायचा, तो एडिटिंगचा पार्ट आहे, आणि नंतर तुम्ही ते तयार कसं केलं हे तुम्हाला नंतर दाखवायचं. ठीक आहे. चला, आता हे जे पॉइंट इथे दिलेले आहेत, हे 10 पॉइंट, हे तुम्हाला जर इन शॉर्ट पटापट लिहून घ्यायचे असतील तर हे लिहून घ्या. हे तुम्हाला अप्लाय करायचंय, हे सगळं तुम्हाला अप्लाय करायचं आहे. शूटिंग करताना हे सगळं तुम्हाला अप्लाय करायचंय. त्याच्यामुळे हे जे काय आहे, हे 10 पॉइंट इन शॉर्ट तुम्ही पटापट लिहून घेणार आहात. येस, मला असं असं करायचंय, हे करायचंय, कारण तुम्ही जेव्हा शूटिंगला बसताना तेव्हा लक्षात येत नाही कुठला शॉट घेऊ, बोलू का, शूटिंग करू का, ते सफरचंद कट करू का, कांदा कट करू, हे लक्षात येत नाही. त्याच्यामुळे हे पॉइंट तुम्हाला शूटिंगचे जे आहेत 10 पॉइंट हे तुम्हाला लिहून घ्यायचे. ओके. अर्ध्या मिनिटात लिहून घ्या फास्ट. आता पॉइंट्स झाले असतील लिहून, तर लिहून घ्या, नाहीतर स्क्रीनशॉट काढा. आता मी जो माझा कॅमेरा आहे तो मी शूटिंग साठी घेऊन आलेली आहे. 7 नंबरचं दाखवायचंय. ओके. आता जे राहिले त्याचा स्क्रीनशॉट काढा. ज्यांचं ऍडमिशन झाले त्यांना पीपीटी मिळेल. ओके. आता आपण शूट करतोय.
एक मिनिट. चला, आवाज येतोय क्लिअर? येस. आता तुमच्याकडे ट्रायपॉड नाही, काहीच नाही. ओके, इट्स ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. तर आता माझा कॅमेरा तुम्हाला दिसतोय? एक मिनिट. हा, एक मिनिट, मी तुम्हाला स्क्रीन दाखवते. येस, ओके. चला, आता स्क्रीन शेअरिंग स्टॉप झालेली आहे. आता डायरेक्ट मी तुम्हाला एक डेमो दाखवते की शूट कसं करायचं व्हिडिओज. ओके. येस येस, तुम्हाला कॅमेरा दिसतोय. आता बघा, माझ्याकडे काहीच नाहीये, माझ्याकडे स्टँड पण नाहीये समजा. ओके, तर मी काय करणार आहे, हा डबा दिसतोय स्टीलचा. ओके, आता आपण एक ज्यूस बनवण्याचा एक डेमो घेतोय. ठीक आहे, तर सगळ्यात आधी तुम्हाला बघा काय करायचंय. सगळ्यात आधी तुम्हाला सगळं साहित्य दाखवायचं. ओके, फॉर एक्झाम्पल ज्यूस तुम्ही बनवत आहात, तर आपण दाखवू शकतो की हे ऍपल घेतलेले आहेत 2. ठीक आहे, हे केळी घेतलेली आहे, हा चाकू, हे दूध घेतलेलं आहे. ओके, आणि हे मिक्सरचं भांड. आता हे तुम्हाला, मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी शूट करू का ज्यूस बनवू का बोलू. ठीक आहे, तर तुम्ही हा फोन जो आहे, हा जो इथे डबा दिसतोय, याच्यावरती इथं ठेवून द्यायचा असा. इथं नसेल बसत तर थोडस उंचीवरती याला घ्या, याला ऍडजस्ट करायचंय तुम्हाला. ठीक आहे, एक मिनिट. येस, या पद्धतीने तुम्हाला ऍडजस्ट करायचंय. ट्रायपॉड जरी नसला तरी तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता. तुम्हाला स्क्रीन दिसते ना क्लिअर? स्क्रीन क्लिअर दिसते? किंवा या पद्धतीने तुम्ही इथं पण ठेवू शकता, पण नाही दिसत आहे प्रॉपर. ओके, ठीक आहे. मग आता काय करायचंय तुम्हाला, तुम्हाला समजा बोलायचं नाही तर पहिले पटापट पटापट हे तुम्ही असं घेऊ शकता. याला तुम्ही सुरुवातीला हे असं ठेवू शकता. मग तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. आज आपल्याला बनवायचा आहे ज्यूस, तर मी बनवणार आहे फक्त 2 फळांचा वापर करून खूप छान पद्धतीने ज्यूस. तर हा ज्यूस जर तुम्ही बनवला तर नक्की तुमची मुलं खूप खुश होतील आणि हा खूप हेल्दी आहे. तर नक्की ट्राय करा. रेसिपीला सुरुवात करूया. हे जर तुम्हाला बोलायचं असेल
तर तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. मग आपण काय काय घेतो ते सांगू शकता तुम्ही. मी घेते इथे 2 ऍपल अशा पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर मी इथे घेतलेली आहे 3 केळी. मी घेते इथं दूध आणि मिक्सरचं भांड. ओके. यानंतर मग तुम्ही पटापट काय करायचं, हा फोन मी आता स्टीलच्या डब्यावरती ठेवलेला आहे. ओके. तर मी याला पटापट असं कट करून घेणार आहे. तुम्ही सुद्धा मग ते कट करताना असं दाखवू शकता. हे सगळं रेकॉर्ड होते, नंतर एडिटिंग मध्ये तुम्हाला करता येईल. हे जेव्हा तुम्ही असं कट करताय तेव्हा साऊंड इफेक्ट तुम्हाला एडिटिंग मध्ये द्यायचा आहे. ओके. या पद्धतीने हे पाठीमागचे काप तुम्हाला काढून घ्यायचे असं आपण सांगू शकतो त्यांना. ठीक आहे. हे छोटे छोटे काप. ओके. मग हे आपण ह्याला छोटं छोटं कट करणार. सगळं साहित्य तुम्हाला तयार करून घ्यायचं. मग इथं व्हिडिओ तुम्ही पॉज केला तरी सुद्धा चालेल. येते लक्षात मी काय सांगते. इथं व्हिडिओ तुम्ही पॉज केला तरी सुद्धा चालेल. ओके. आणि सगळं साहित्य तुम्हाला तयार करून घ्यायचंय. ठीक आहे. हे वरचं आपण काप काढून घेतलं या पद्धतीने. आता काय करायचंय, आपण केळी पण कट केली फॉर एक्झाम्पल आणि सफरचंद सुद्धा कट केलेला आहे या पद्धतीनं. ठीक आहे. हे आपल्याला करायचंय. छोटे 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 आपण याचे काप करून घेतले. त्यानंतर बघा काय करायचंय. त्यानंतर येस, आता फोन मी हातात घेतलेला आहे माझ्या. आता मी फोन हातात घेतलेला आहे. त्यानंतर मी घेते इथं मिक्सरचं भांड. ओके. मिक्सरचं भांड मी हातात घेतलेलं आहे. इथे एक शूट तुम्हाला कसा घ्यायचंय, हे झाकण उघडायचंय या पद्धतीनं आणि हे जे ऍपल आणि केळी आपण कट केली ती इथं असं टाकायचे प्रॉपर या पद्धतीने. या पद्धतीने तुम्हाला ते टाकून घ्यायचे. हे शूट तुम्ही हळूहळू हळू घ्यायचे. इथं हे टाकलं. त्यानंतर मी याच्यामध्ये टाकते दूध. हे दूध पद्धतीने. त्यानंतर मी याच्यामध्ये टाकते साखर. असं घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला जर बोलायचं नसेल तर फक्त व्हिडिओ शूट करून घ्या. नंतर त्याला व्हॉइस ओव्हर करा. याला झाकण लावायचंय, मिक्सरला काढायचंय आणि उदाहरणार्थ आपला इथं ज्यूस तयार झालेला आहे. ज्यूस आपला इथं तयार झालेला आहे. तर मग आपण हे सगळं हा मिक्सर आपण करून घेतला आणि या पद्धतीनं तुम्ही काचेच्या भांड्यामध्ये त्याला टाकून घेतले. त्यानंतर मग तुम्ही या पद्धतीने त्याला झूम करू शकता, दाखवू शकता. बघा किती सुंदर ज्यूस झालाय. मी ऍक्च्युअल ज्यूस नाही करते, तुम्हाला हे दाखवते की शूट कसे करायचे, कुकिंगचे व्हिडिओ शूट कसे करायचे या पद्धतीने. ठीक आहे. बघा किती सुंदर ज्यूस झालाय. असं तुम्ही त्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर करू शकता किंवा तयार करत करत तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. येस, समजले का मी काय सांगितलं. एक ज्यूस चा छोटासा ट्रायल मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे आता. त्याचे व्हिडिओज कसे शूट करायचे हे मी तुम्हाला दाखवले. ओके, समजले. ठीक आहे. मग जसं जसं तुम्ही शूट करत जाल तसं तसं तुमच्या लक्षात येईल. आणखी एक बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला हे सांगते की जर तुम्हाला कुकिंगचे व्हिडिओज टाकण्यात इंटरेस्ट आहे तर तुम्ही येस, एक मिनिट. कुकिंगचे व्हिडिओ जर तुम्हाला टाकण्यामध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही काय करू शकता, 2-3 चॅनल जे आहेत ते दुसरे तुम्ही फॉलो करायचे. त्याच्यामध्ये तुम्ही बघा एक मिनिट. येस, हा एक छोटासा ट्रायल मी तुम्हाला इथे दाखवला की कसं तुम्ही करू शकता. ठीक आहे. काही समजलंय का नाही. काही ज्यूस बघून कंटाळलात. आता मला कोणीतरी मेसेज केला शुगर किती टाकायची. शुगर नाही टाकायची त्याच्यामध्ये.
मी एक ट्रायल तुम्हाला दाखवत होते की कसं शूट करायचं. मी ज्यूस बनवायचं कसं हे नव्हते शिकवत, मी शूट कसं करायचं हे शिकवत होते. शुगर तुमच्या तुमच्या मनाने टाका. मला त्याचा जेव्हा क्लास ठेवू ना आपण ज्यूस कसा बनवायचा त्याच्यामध्ये मी सांगते शुगर किती टाकायची ते. समजलं? आता बघा जसं जसं तुम्ही ट्रायल करत जाल ना तसं तसं तुमच्या लक्षात येईल की कसं घेतलं पाहिजे. आणि तुम्ही 5, 6, 10 जे चॅनल आहेत इन्स्टा युट्यूब वरती तर ते तुम्ही काय करा फॉलो करून ठेवा. ते कसं करतात त्याचा अभ्यास करा, नोट्स तयार करा. मग तुम्हाला हळूहळू नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि तुम्ही एकदा शूटिंग मध्ये गेलात ना तुमच्या बरोबर लक्षात येईल. आणि किमान रोज एक व्हिडिओ तरी तुमचा गेला पाहिजे इन्स्टाला रीलच्या फॉर्मॅटमध्ये. आणि युट्यूबला किमान आठवड्यामध्ये 2 व्हिडिओ तुम्ही लॉंग टाकले पाहिजे. मग युट्यूबला तुम्ही पूर्ण पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा व्हिडिओ दाखवा, ठीक आहे, जो की 10-15 मिनिटाचा होईल. किंवा एखादा सण तुम्ही साजरा करता मग त्या सणाची तुम्ही सकाळी उठल्यापासून कशी तयारी केली ह्याचा दाखवा. किंवा एखादी फॅमिली ट्रिप तुमची गेली एक ब्लॉग तुम्ही टाकला. हा, युट्यूब आणि इन्स्टाचे फॉलोअर्स कसे वाढवायचे हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेणार. आजचं सेशन फक्त शूटिंगचं आहे. त्याच्यामध्ये मला परत विचारू नका तुम्ही साखर किती टाकायची. ओके, येस. चला, मग या पद्धतीने तुम्हाला करायचं. सुरुवात करा. सुरुवातीला तुम्ही परफेक्ट बघू नका की माझा व्हिडिओ परफेक्ट कसा होईल याच्यावरती तुम्ही लक्ष नका देऊ. तुम्ही सुरुवात शूटिंगला करा. एकदा तुम्ही हळूहळू सुरुवात केली ना मग लक्षात येईल. मी पण जेव्हा माझे RS एज्युकेशनचे RS चे व्हिडिओ जेव्हा शूट करायला सुरुवात केली ना तेव्हा मला लक्षात यायचं नाही की मी आता म्हणजे कंटेंट कुठून आणू किंवा आता पुढची रील मी कशी टाकू हे नव्हतं माझ्या लक्षात येत. पण मी जसं जसं शूट करत गेले ना त्या सेट वरती गेले की ऑटोमॅटिक माझ्या लक्षात यायचं. ठीक आहे, चला कुकिंगचं तुम्हाला क्लिअर झालं असेल तर आपण पुढे जाऊया. कुकिंगचं तुम्हाला क्लिअर झालं असेल तर आपण पुढे जाणार आहोत. पुढे आपण कपड्याच्या ब्रँडचं कसं शूट करायचं हे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. कपडे जर तुम्ही सपोज आता बरेचसे बघा मिशोवरनं ऑर्डर करतात. फॉर एक्झाम्पल आता मीच करते मिशोवरनं ऑर्डर. मग मला ते मिशोवरचेच कपडे सेल करायचे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल माझी स्क्रीन दिसत असेल तुम्हाला. हा एक टॉप फॉर एक्झाम्पल मी मिशोवरनं मागवला. ओके, हा टॉप आता हा मला तुम्हाला सेल करायचा आहे. तुम्हाला मला सांगायचंय. मग हा प्रोडक्ट मी तुमच्यापर्यंत कधी पोहोचून येईन जेव्हा मी हा मागवलाय, हा मी घातलेला आहे. ओके, याचा मी कपडा तुम्हाला सांगणार आहे. तर हे तुम्ही त्याच्यावरती हे करू शकता. ह्याचे व्हिडिओज तुम्ही तयार करू शकता. याला जास्त काही करायची गरज नाही तुम्हाला. एकतर तुम्ही ऑर्डर करून डायरेक्ट रिअल दाखवा. कारण तुम्ही ऑर्डर करून दाखवल्यानंतर जे कस्टमर आहेत त्यांना तुम्ही जास्त कॉन्फिडेन्शियली सांगू शकता याचा कपडा कसा आहे. ओके, हा युट्यूब इन्स्टावरतीच टाका. आणि फेसबुकवरती तुम्हाला काही करायची गरज नाही. जे इन्स्टावरती टाकलं ते ऑटोमॅटिक तुमच्या फेसबुकला अपलोड होतात. तुम्हाला इन्स्टा आणि फेसबुक दोन्ही कनेक्ट करायचं ते तुम्हाला सर त्यांच्या सेशन मध्ये सांगतील. आता आपण शूटिंगचं बघतोय. ठीक आहे, मग आता फॉर एक्झाम्पल तुमचा कपड्याचा बिझनेस आहे तर मग तुम्ही कपडे जे आहेत दुकान जर तुमचं असेल तर तुम्ही ते टॉप तिथले तुमच्या अंगावरती घालून त्याचं शूट करा. ते तसे तुम्ही रील टाका. खाली कॉन्टॅक्ट नंबर टाका, तुमच्या शॉपचा ऍड्रेस टाका. जर तुमचं दुकान नसेल आणि तुम्हाला जर घरी बसून न इन्व्हेस्टमेंट करता ऑनलाईन कपड्याचा बिझनेस करायचा असेल तर त्याचे व्हिडिओज कसे शूट करायचे तर बघा. तर हा मिशोवरनं मी टॉप मागवलेला आहे. याचा तुम्हाला व्हिडिओ शूट करायचा आहे. हा एक तर तुम्हाला फेस नसेल दाखवायचा तर मग तुम्ही ह्याचं जे पॅकिंग आलेली असते ती तुम्ही अशी टाकू शकता. त्याचा व्हिडिओ शूट करू शकता विदाऊट फेसचा. त्याच्यामध्ये तुम्ही बोलू शकता आणि सांगू शकता की बघा हा टॉप किती सुंदर आहे. याच्या पाठीमागे अशी नॉड आहे, खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर याचा पुढून जो गळा आहे तो चौकोनी आहे. मी मागवलाय तर याचा कपडा सुद्धा खूप छान आहे. याच्या स्लीव्ज खूप म्हणजे मनगटापर्यंतच्या याच्या स्लीव्ज आहेत, छान आहेत. नक्की तुम्ही ट्राय करा. आणि हा जर टॉप तुम्हाला मागवायचा असेल तर बायोमध्ये मी लिंक दिलेली आहे किंवा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. माझ्या चॅनलला फॉलो करा, मी याची लिंक तुम्हाला पाठवते. सपोज हा टॉप 300 रुपयाचा असेल आणि माझ्या लिंक वरून जर तुम्ही तो ऑर्डर केला तर मी त्याच्यावर 350 किंवा 400 रुपये प्राइस टाकू शकते आणि तो प्रोडक्ट मी सेल करू शकते. सपोज तो 300चा मी 400 लावला तर एका प्रोडक्ट मागे माझा 100 रुपये फायदा होतो. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अर्निंग 100% करू शकता.
बरेचसे आपण प्रोडक्ट ऑनलाईन मागवतो. मी कपड्याचंच नाही, याच्यामध्ये तुम्ही कोणतेही करू शकता. ज्वेलरीचं सुद्धा तुम्ही या पद्धतीने करू शकता. ठीक आहे. बघा याच्यामध्ये शूट्स मध्ये सुद्धा काही इथे दिलेले आहेत. बघा त्याचं फॅब्रिक टेक्स्चर क्लोजअप, कापडाचा पोच, शिलाई, क्वालिटीचा भरोसा जर तुम्ही दाखवला असाल तर तुम्ही जर स्वतः ऑर्डर करून जर त्यांना दिलं तर त्यांना क्वालिटी कशी आहे याचा भरोसा लवकर लक्षात येईल. ओके. त्याच्यानंतर बघा, नाहीतर मग तुम्ही फक्त त्यांच्या वेबसाईटवरनं ते प्रोडक्ट घेतले 300चं तिथं 400 केलं आणि त्याची लिंक दिली समोरच्याला, म्हणले ह्या लिंक वरनं विकत घ्या आणि तुम्ही ना म्हणजे आणि ते जर प्रोडक्ट चांगलं नाही निघालं तर कस्टमर तुमचा तुटतो, नंतर तो विश्वास ठेवत नाही. ओके. तुम्ही कपड्याचं आणि ज्वेलरीचं सोबत करू शकता. त्याच्यानंतर बघा, कपडे जर हँगरवर लावलेले असतील तर ते सुद्धा तुम्ही दाखवू शकता, किंवा याला पूर्ण टेबलवरती असं दाखवून याची डिझाईन तुम्ही प्रॉपर दाखवू शकता. ठीक आहे. आणखी एक आहे, हा पूर्ण सेट आहे बघा, ओढणी, पॅन्ट आणि टॉप. तर याची ओढणीचं तुम्ही सांगू शकता, खूप सुंदर ओढणी आहे, याची डिझाईन बघा, अंगावर घेतल्यानंतर ही अशी दिसते, खूप छान दिसते. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याला बोलून मार्केटिंग करू शकता. खूप बिझनेस चालतो हा कपड्याचा आणि ज्वेलरीचा. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं दिलेला आहे, मॉक वॉक इन शॉर्ट, मॉडेल फ्रेम सारखं चालत येणे, कॅमेरा स्थिर, फिटिंग व स्लो ठेवून. यासाठी काय लागतं तर तुम्हाला हा ट्रायपॉड लागतो. ह्या ट्रायपॉडला तुम्हाला कॅमेरा असा सेट करायचा आहे, त्याच्यावरती तुम्ही तो ड्रेस वेअर केलाय. ओके. आणि चालत 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 तुम्ही येताय आणि दाखवताय की ही असं असं त्याच्यामध्ये आहे. हा प्रॉपर तुम्हाला इथे कॅमेरा सेट करायचा आहे. सेट करून तुम्हाला ते अशा पद्धतीने सेट करून कॅमेरा ठेवायचा आहे आणि तो ड्रेस वेअर करायचा आणि त्याच्यासमोर चालत जायचं. जर तुम्हाला फेसचे व्हिडिओ दाखवायचे असेल तर हा खूप छान आणि लेटेस्ट चालणारा प्रकार आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, मॉडेल जागेवरून हळू फिरते, कॅमेरा स्थिर, पूर्ण आउटफिट सर्व बाजूनी दिसतो. म्हणजे तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर आहात, तो ड्रेस तुम्ही वेअर केला ना असं पूर्ण फिरून दाखवताय तर पूर्ण त्याचं स्ट्रक्चर लक्षात येईल. कारण तुम्ही बघा, अमेझॉन, फ्लिपकार्ट वरनं जेव्हा तुम्ही कपडे मागवता तेव्हा 2-3 स्लाइड जर तुम्ही बघितल्या तर ती जी कपडे घातलेली महिला आहे तर तिची बॅक साइड पण दाखवली जाते, फ्रंट पण दाखवली जाते. का? कारण तो ड्रेस कसा आहे हे तुम्हाला बघण्यासाठी. मग तशी पण तुम्ही मार्केटिंग तिथं करू शकता. ओके. त्यानंतर हा, आताच मी तुम्हाला दुपट्ट्याचं दाखवलं. 5 नंबरचा पॉइंट बघा, दुपट्टा हवेत उडताना कॅप्चर करायचंय तुम्हाला. ओके. त्यानंतर कॉलर दाखवायचे तुम्हाला, कॉलर कशी आहे ड्रेसची ते तुम्ही दाखवू शकता. कॅमेरा हळू हळू फिरवायचा आहे. ओके. बिफोर आफ्टर. त्याच्यानंतर तुम्ही हे दाखवू शकता की हा ड्रेस वेअर केल्यानंतर तुमचा कसा लुक चेंज होऊ शकतो, जेणेकरून तुमच्या लिंक वरनं तो प्रोडक्ट समोरच्यांनी घेतला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर हाताने कपड्याला स्पर्श करायचा. आताच मी तुम्हाला दाखवलं, ह्या ओढणीला तुम्हाला स्पर्श करायचा आहे अशा पद्धतीनं. आणि तुम्ही दाखवू शकता की किती सुंदर आहे बघा, याच्यावरची डिझाईन बघा किती, म्हणजे असं तुम्ही ते एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे. हे पण पॉइंट्स तुम्हाला लिहून घ्यायचे. आरशा समोर उभी, कॅमेरा रिफ्लेक्शन कॅप्चर करतो. हे जरा हायफाय आहे 9 नंबरचं. हा, एकाच डिझाईनचे वेगवेगळे रंग पटापट दाखवणे. म्हणजे माझ्याकडे हा एकच डिझाईनचा ड्रेस आहे, म्हणजे एक डिझाईन आहे पण कलर याच्यामध्ये वेगवेगळे आहेत, तर तुम्ही पटापट पटापट असं त्याच्यामध्ये म्हणजे स्टँडला मोबाईल लावून पटापट पटापट ते चेंज करून दाखवू शकता, किंवा न चेंज करता सुद्धा तुम्ही असं लावून दाखवू शकता. हा बघा, नंतर मग दुसरा घेईपर्यंत व्हिडिओ पॉज करायचा, एडिटिंग मध्ये ते तुम्ही सगळं कट स्प्लिट करू शकतो. मग दुसरा बघा, मग तिसरा बघा. डिझाईन एकच आहे पण तुम्हाला कोणता कलर आवडतोय हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला लिंक पाठवते. अशा पद्धतीने तुम्ही बोलून तुमच्या जे काही कपड्याचा ब्रँड आहे त्याची मार्केटिंग करून नक्की सेलिंग तुमची वाढणार आहे. असे 3-4 जे कपड्याच्या ब्रँडचे आहेत त्याचे तुम्हाला चॅनल फॉलो करायचे. ओके. ज्वेलरी शॉपचं पण तुम्हाला तेच करायचंय. इन शॉर्ट तुम्हाला ह्याचे काही पॉईंट लिहून घ्यायचे असतील तर लिहून घ्या. याच्यानंतर मी ज्वेलरीचं तुम्हाला दाखवणार आहे कसं तुम्ही शूट करू शकता.
ठीक आहे, हे पॉइंट्स तुमचे लिहून झाले असतील. बरं आता मला सांगा, मी जे हे काही तुम्हाला आतापर्यंत सांगितले ते तुम्हाला समजायला लागले का, समजतंय का? आज आपण सगळं शूटिंग बघतोय. नाहीतर मी एकटीच बडबड बडबड करते आणि तुमच्या डोक्यावरनं जाते काय रेसिपी शूट करायच्या आणि कुठले कपडे आणायचे आणि काय करायचं मला काहीच समजत नाहीये. असं झालं तर मग मी जे बोलते त्याला काहीच अर्थ राहणार नाही. समजतंय ना? मग आता मला सांगा, तुम्ही सुरुवात कशाची करणार? रेसिपीची करणार, ज्वेलरीची करणार का कपड्याची करणार? कशाची करणार? कशाची सुरुवात? कपड्याची. ओके. रेसिपीची. ठीक आहे. ज्वेलरी. मी डेली लाईफची. ओके. रेश्मा चव्हाण मॅडम. ओके. डेली लाईफचं पण तुम्ही टाकू शकता, ब्लॉग टाकू शकता, ब्लॉग. रेसिपीचं करणार. ठीक आहे. अरे वा, काही ना काही तुम्ही सुरुवात करणार आहात. मिशो असेल, अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, त्याच्या लिंक तुम्ही समोरच्याला देऊन त्याच्यावरनं तुम्ही खूप छान इन्कम घेऊ शकता. ओके. तुम्हाला पर प्रोडक्ट मागं कमिशन दिलं जातं. जर तुमचा प्रोडक्ट सेल झाला तर कमिशन दिलं जातं. ओके. डेली वुमन हेक्टिक असतं. ओके. रेसिपी. चला, चांगली गोष्ट आहे. काही ना काही तुम्ही ठरवलंय की मला करायचं. चांगली गोष्ट आहे. जसं जसं तुम्ही शूटिंग करत जाल ना, तसं तसं तुम्हाला आयडियाज येतील आणि आपल्या या डिजिटल स्किल्स कोर्समध्ये तुम्हाला आणखी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं कसं तुम्ही मार्केटिंग करू शकता याचे सेशन्स तुम्हाला दिले जातात. त्याला एडिट कसं करायचं हे दिलं जातं. ओके. त्याला अपलोड करताना थंबनेल कसा बनवायचा, एसईओ कसा बनवायचा, हे सगळं 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 तुम्हाला आपल्या या चॅनलवरती या आपल्या सखीच्या क्लासमध्ये शिकायला मिळणार आहे. त्याच्यामुळे बिनधास्त डोळे झाकून याच्यामध्ये ऍडमिशन घ्या. ओके. करिश्मा मॅडम ज्वेलरीचं म्हणतात. ठीक आहे. चला, आता ज्वेलरीचं मी तुम्हाला सांगते. 2 मिनिटात ज्वेलरीची मार्केटिंग कशी करायची. ठीक आहे. येस. आता बघा, ही हे गळ्यातलं आहे. एकतर तुम्ही ह्याची मार्केटिंग कशी करू शकता. आता फॉर एक्झाम्पल मी याला मिंत्रावरनं मागवलंय. ओके. तर ह्याला तुम्ही वेअर करू शकता किंवा डायरेक्टली असं दाखवू शकता की हा जो गळ्यातला सेट आहे ना, तो खूप सुंदर आहे. हा मी मागवलाय, यूज केलेला आहे. हा 500 रुपयाचा आहे. हा जर तुम्हाला मिंत्रावरती 300 रुपयाला मिळाला तर तुम्ही तो हा तर तुम्ही मोबाईल हे व्हिडिओ करताना तुम्हाला स्टँड वापरायचा आहे किंवा आता मी जसा फोन ठेवलाय तसं तुम्ही ठेवू शकता आणि शूट करू शकता. व्हिडिओ शूट करतानाच सांगते ना मी, इतके वेळ झाले. मोबाईल तुमच्याकडे स्टँड नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही असं फक्त खिडकीमध्ये ठेवू शकता आणि शूट करू शकता. आणि जर तुम्हाला बोलायचं नसेल, बोलण्याची स्किल नसेल तर डायरेक्टली तुम्ही फक्त असं दाखवा आणि असं करा. त्याला एडिटिंग मध्ये तुम्ही व्हॉइस ओव्हर करा किंवा म्युझिक टाका. म्युझिक टाकून त्याच्यामध्ये फक्त टेक्स्ट टाका. आता याची हे जे मागवले मी 300 रुपयाला, पण हे जर तुम्हाला 500 रुपयाला विकायचं असेल तर तुम्ही सांगू शकता की खूप छान आहे. ओके. हा, टेक्स्ट फॉन्ट यूज करावा लागतो, बरोबर. आणि ते कसं करायचं तो एडिटिंग मध्ये मी सांगणार आहे तुम्हाला. मग ह्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की खूप सुंदर आहे, याचे डिझाईन बघा, याची क्वालिटी बघा, हे 500 रुपयाला आहे. याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बायो मध्ये चेक करू शकता. म्हणून तुम्ही त्याची लिंक, अफिलिएट लिंक जी आहे तर ती लिंक देऊ शकता. तुमच्या लिंकवरनं कुणी जर हे बाय केलं तर तुमचा 200 रुपयाचा त्याच्यामध्ये फायदा होतो. मग त्यासाठी प्रत्येक वेळी तुमच्या इन्स्टा चॅनलला तुम्हाला विकतच बसायचे का? काही पण नाही. काही काही टिप्स पण तुम्हाला द्यायच्या आहेत, जेणेकरून ऑडियन्स तुमच्या त्या चॅनलवरती येतील, तुम्हाला फॉलो करायला लागतील आणि मग तुम्ही तुमचे जर प्रोडक्ट आहे तिथं सेल केले तर 100% ते तुमच्याकडनं घेणार. ओके. त्यानंतर बघा, हे तुम्ही सांगू शकता, हे खूप सुंदर ब्रेसलेट आहे, हे यूज करा. अशा पद्धतीने हे हातावर दिसते, खूप छान. हे मी घातलं होतं. ओके. याची किंमत फक्त 200 रुपये आहे. असं तुम्ही दाखवू शकता, झूम करू शकता कॅमेरा समोर आणि याची अफिलिएट लिंक ऑटोमॅटिक तुम्हाला त्या वेबसाईटवरनं तयार होते. तर त्याचा पण मी एक सेशन घेणार आहे. मिशोचं मी तुम्हाला करून दाखवते. ओके. येस. या पद्धतीने तुम्हाला शूट करायचं आहे. जसं जसं तुम्ही शूट करत जाल
तसं तसं तुमच्या गोष्टी लक्षात येणार आहेत, तुम्हाला क्लिअर होत जाणार आहे. ओके, येस. ज्वेलरीचं पण मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे बऱ्यापैकी. ओके, त्यानंतर ब्युटी पार्लरचं पण तुम्हाला जे तुम्ही काम करताय ना ते कॅमेरा धरून शूट करा. आता समजा आयब्रो मी आता केलेली नाही, त्याचा एक फोटो घ्या आणि केल्यानंतरचा एक फोटो घ्या. मग एक फोटो इकडं आणि एक फोटो इकडे दाखवा, बिफोर आणि आफ्टर. त्याचा फोटो डिझाईन करा आणि ते रील फॉर्मॅट मध्ये तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथे दिलेला आहे ट्रीटमेंट आधी नंतरचा चेहरा एकाच फ्रेम मध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. त्याच्यानंतर क्लोजअप ऍप्लिकेशन शॉट मेकअप ब्रश लावताना तुम्हाला घ्यायचंय. या साईडला मेकअप करून दाखवा, या साईडला विदाऊट मेकअपचं दाखवा. बघा मी चेहरा कसा दिसतोय, असे रिझल्ट तुम्हाला मेकअप मध्ये दाखवायचे. त्याच्यानंतर बघा कस्टमर आरशासमोर बसलेली कॅमेरा मिरर मध्ये रिफ्लेक्शन कॅप्चर करतो अशा पद्धतीने तुम्हाला दाखवायचे. ओके, हेअर फ्लिप केस असे विंचरताना दाखवा. इफेक्ट दाखवा तुम्ही हेअरस्टाईल केल्यानंतरचा कसा दिसतोय. जे तुम्ही काम करताना ते तुम्हाला कॅच करायचे. महत्वाचे पॉइंट जे आहेत ते घ्यायचे आणि बिना कामाचे त्यातले डिलीट करून एडिट करायचे तुम्हाला त्याला, आणि ते तुम्हाला इन्स्टावरती अपलोड करायचे, युट्यूब वरती अपलोड करायचे आणि फेसबुक वरती करायचे. ठीक आहे, काही अवघड नाही. गरज आहे ती तुमची डेअरिंग दाखवण्याची. आता बघा मृदुला मॅडम पाणी गरम करतात, सेम असाच कॅमेरा ठेवायचा आहे. ओके, आणि ते शूट करायचंय आणि नंतर पाहिजे तेवढा पार्ट डिलीट करायचा आहे. ठीक आहे, चला आता मी डाऊट सेशन घेणार आहे तुमचे सगळ्यांचे. मी सगळ्यांचे माईक ऑन करणार आहे. ज्याला जे डाऊट आहेत ते मला तुम्ही सांगायचे. ज्यांचं ऍडमिशन झालेलं आहे त्यांना ह्या सगळ्या टिप्स ज्या काही आहेत त्या तुम्हाला आपल्या ग्रुपवरती मिळून जाते. हो, ग्रुपवरती मिळून जाते. ठीक आहे, येस. फक्त शूटिंग दरम्यान घाबरायचं नाही, डेअरिंग करा. जोपर्यंत तुमच्या मनाची तयारी होणार नाही तोपर्यंत तुम्ही खूप रील बघाल, रोज ठरवाल की अरे यार मला ह्याच्यासारखं करायचंय, मला मधुरा रेसिपी सारखं बनायचंय, ओके, मला उर्मिला निंबाळकर सारखे व्हिडिओ शूट करायचे. हे सगळं तुम्ही रोज बघत बसाल, दुसऱ्याचे ब्लॉग बघता, पण तुम्ही कधी शूट करणार आहात, तुम्ही कधी सुरुवात करणार आहात? जेव्हा तुमच्या मनाची तयारी होईल तेव्हाच. आणि ठेवू द्या, कुणाला काय नावं ठेवायचे ते ठेवू द्या. आज जे लोक तुम्हाला नावं ठेवणार आहेत ना व्हिडिओ बघून बघून, तेच तुम्हाला नंतर फॉलो करणार आहेत, तेच तुम्हाला नंतर विचारणार आहेत की कसं केलं मला सांग. ठीक आहे, येस. आता मी तुमचे माईक ऑन करते सगळ्यांचे. मला सगळ्यांनी जे काही तुमचे डाऊट्स आहेत बिनधास्त ते विचारायचे. येस, एकेकाने बोलायचे. चला, हॅलो मॅम. आणि प्लीज जे डेमो साठी आलेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये तुमचं नाव नंबर टाका. जे डेमो साठी आलेले आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव नंबर टाका. हा बोला, तुमचा माईक तुम्ही ऑन करू शकता. येस, मॅडम, हा बोला मॅडम. आपल्याला जर एखादं आवाज टाकायचा असेल किंवा गाणं टाकायचं असेल तर ऍप दुसरं आहे का त्याच्यातच करायचं? तुम्ही आवाज टाकायचा असेल, गाणं टाकायचं असेल तर तुम्ही इनशॉट यूज करू शकता, एडिट्स यूज करू शकता, व्हीएन यूज करू शकता, जे की फ्री आहेत आणि वापरायला सोपे आहेत. आणि ते कसं टाकायचं ते मी नेक्स्ट सेशन मध्ये सांगणार आहे. बरं चालेल. आता सपोज तुम्ही पार्लरचा तुमचा एखादा शूट घेताय, कॅमेरा ठेवा, ओके, शूट घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर कसा टाकायचा, अनवॉन्टेड पार्ट डिलीट कसा करायचा, हे मी तुम्हाला एडिटिंग मध्ये सगळं सांगणार आहे. बरं चालेल. ओके, आणखी कोणाला डाऊट? मी बोलू? हो बोला. मॅडम ऐका ना, तुम्ही सांगितलं इन्स्टाला टाका किंवा फेसबुकला टाका, पण म्हणजे आधी आपण केलेलं व्यवस्थित आहे का नाही हे कसं समजणार व्हिडिओ? ते कसं समजणार म्हणजे आता व्यवस्थित आहे का म्हणजे तुम्ही चेक करू शकता ना तुमचा व्हिडिओ कसा आहे. ते झालं चेक करायचं म्हणजे याच्यात काही चूक झालीये का काही म्हणजे
एक्स्ट्रा झाले का? टायमिंग किती काय वगैरे असं काही आयडिया नाहीये. रील जर तुम्हाला शूट करायची असेल तर 1 मिनिटापेक्षा कमी वेळ पाहिजे रीलचा. आणि जर हं. तुम्हाला लॉंग शूट करायचं असेल तर लॉंग तुम्ही 1 तासापर्यंत शूट करू शकता. पण नको जास्तीत 1 जास्त मिनिटाचं ठीक आहे, सुरुवात आहे ना सध्या. तुम्हाला हो. पाठवलं तर चालतं का बघायला? आपल्या रील किंवा ग्रुपवरती आपला सखीच्या ग्रुपवरती टाका. काहीच अडचण हं, नाही. तुम्हाला तिथं पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. कारण आता ज्या महिला आहेत आणि सगळ्यांनी आज व्हिडिओ काही ना काही कोणता ना कोणता शूट करायचा. भले तुम्हाला हं, काही नाही जमलं तर आपल्या आर एस सखीचा शूट करा. आजचा वेबिनार कसा वाटला, असा फोन धरा, मी जसा ठेवलाय तसा फोन ठेवा. आणि मी काही नाही केलं, माझ्याकडे स्टँड आहे, पण तुम्ही स्टँड जरी नसलं तरी पण डब्बा ठेवा स्टीलचा घरी असेल तर. त्याला मोबाईल ठेवा उभा आणि बोला बिनधास्त. आपण व्हिडिओ कॉल वरती कसं बोलतो तसं बोलायचं. एडिटिंगचं टेन्शन घेऊ नका. एडिटिंग काही महत्वाची नसते. एडिटिंग पेक्षा तुमचं कंटेंट किती महत्वाचं आहे याला लोक बघतात. हं. आणि मग केलेलं आपण लगेच Instaला पण टाकू शकतो का? हो, टाकू शकतो ना, काहीच अडचण नाही. ते नाही माहिती कसं टाकायचं. आपले सेशन होणार आहेत ना मॅडम. इथून हां, पुढचे जे ठीक. सेशन होणार आहेत ना ते त्याचेच हं, होणार हं. आहेत. येस. ठीक आहे. हं. चला. मृदुला मॅडमनी शूटिंगला चालू केलं. तुम्ही सगळे वेबिनार करत बसलात. चला. आणखी कोणाचा डाऊट? हॅलो मॅम. हा, बोला मॅडम. मॅम चॅट जीपीटीवरनं वायटी क्रिएटर व्हिडिओ करताना जर व्हॉइस आणि हे टेक्स्ट चुकला तर काय करायचं? उद्याच्या क्लासमध्ये सांगते मी, एडिटिंगच्या क्लासमध्ये मॅडम. हो बरं, चालेल चालेल, ठीक आहे. कारण आता मी ते प्रॅक्टिकल तुम्हाला इथं नाही दाखवू शकत ना. मग उद्याच्या हो चालेल. क्लासमध्ये मी तुम्हाला परत एकदा वायटी क्रिएट वरनं व्हिडिओ कसा तयार करायचा, मग त्याच्यामध्ये टेक्स्ट चुकला, आवाज चुकला तर परत काय कमांड द्यायची हे मी उद्याच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगते. हो हो चालेल, ठीक आहे. ओके. येस. चला. आणखी कुणाचा डाऊट? बघा, ज्या ऍडमिशन घेतल्यात त्या पटापट कम्फर्टेबल झालेत माझ्याशी बोलण्यासाठी. कारण त्यांना वेबिनार अटेंड करून करून, क्लास अटेंड करून करून सवय झाली आता. येस. आणखी कुणाचा डाऊट? सुरुवात करा. हळूहळू सुरुवात करा. एक कोणतं तरी फायनल करा की मला हे करायचं. ओके. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही आपल्या सखीच्या ग्रुपमध्ये ऍडमिशन घेतलं. तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग छान जमते. मग तुम्ही ते केलेले व्हिडिओज त्याच्यावरती टाका ना आणि सांगा की मला हे काम जमते, हे मी करून देऊ शकते. कुणाला करायचं असेल तर कमेंटमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती मेसेज करा. असं पण तुम्ही करू शकता. आरी वर्कचं तुमचं काम असेल, ब्लाउज डिझाईनचं काम असेल तर ते सुद्धा करू शकता. मॅडम मला एक विचारायचं होतं हा, बोला. की आता तुम्ही म्हटलं ना की आपण अगोदर व्हिडिओ करायचा त्याच्यात म्हणजे शॉर्ट मध्ये आणि हम्म. नंतर त्याच्यानं ते व्हॉइस म्हणजे आपल्याला कसं करावं म्हणजे करावं लागेल. ते उद्याच्या क्लासमध्ये मी सांगणार आहे मॅडम. बरं बरं ठीक. उद्याच्या क्लासमध्ये मी ते पूर्ण तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवणार आहे. आता मला आले लक्षात तुमची गाडी कुठं अडकली आहे. म्हणजे तुमच्या प्रश्नांवरनं तर आले लक्षात माझ्या. तुम्हाला जवळपास 80-90% शूट कसं करायचं हे समजतंय. पण त्याच्यामध्ये तुमचा स्वतःचा व्हॉइस कसा द्यायचा, त्याला कट स्प्लिट कसं करायचं, त्याला फायनल टच कसा द्यायचा, हे आय थिंक मला वाटते तुम्हाला लक्षात नाही येते. बरोबर? हॅलो. अकाउंट ओपन करण्यापासून द्या ना माहिती युट्यूबची. म्हणजे चॅनेलला आपलं नाव काय द्यायचं असं. हा, ऐका ना मॅडम. तुम्ही आय थिंक मला वाटते तुमचं ऍडमिशन झालेलं आहे ना? हो हो. मग आपल्या सखी ग्रुपवरती मला वाटतं तुम्ही वाचलंच नाही डिटेल्स. आपले जे 8, 10 आणि 11 3 दिवस जे वेबिनार होणार आहे ना हम्म. ते सगळं आपल्या त्याच्यावरतीच होणार आहे. आपले नाही जे नाही, 11 वाचलंय मी ते डिटेल्स. 11 तारखेला जे आपलं वेबिनार होणार आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला तेच सांगितलं जाणार आहे की अकाउंट कसं ओपन करायचं, त्याला नाव कशा पद्धतीने द्यायचं, हेच सगळं सांगितलं जाणार आहे. आज आपण शूटिंग करतो, उद्या आपण हम्म. एडिटिंग शिकणार आहोत आणि परवा आपण अकाउंट क्रिएट करणे त्याच्यावर अपलोड कसं करायचं हे शिकणार आहोत. ओके ओके. ओके. आता जोपर्यंत तुम्ही शूटिंगला सुरुवातच नाही करत तोपर्यंत मग तुम्ही अकाउंट क्रिएट करून काहीच फायदा नाहीये. सगळ्यात हम्म. आधी मेंटॅलिटी तुमची हे पाहिजे की मला शूट करायचं. मग ते कोणतंही असू द्या, विदाऊट फेसचा असू द्या, फेसचा असू द्या किंवा तुमच्या कामाचा असू द्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही बॅनर बनवायचं काम करताय, तुम्हाला छान जमते,
मग ते बनवलेले बॅनर जर लोकांपर्यंत पोहोचतच नसतील तर तुम्हाला काम कसं मिळणार? मग ते पोहोचवण्यासाठी तुम्हाला हेच माहित नाही की युट्यूब कसं क्रिएट करू, इन्स्टा कसं क्रिएट करू, आणि बरं ठीक आहे कसं बसं केलं मी क्रिएट तर त्याच्यावर अपलोड कसं करू, आणि अपलोड पण मी करते पण कुणी बघतच नाही. मग हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे का होत आहेत हेच आपल्याला या डिजिटल स्किल्स कोर्स मध्ये शिकायचं आहे. हेच यासाठीच तुम्हाला घरी बसून काम शिकवण्यासाठी मी तयार आहे. मी तुम्हाला हे सांगितलं की 2026 मध्ये हा संपण्याच्या आधी माझं टार्गेट आहे की 1 लाख महिला माझा हा कोर्स शिकून काही ना काही करावं, अशी माझी खूप इच्छा आहे. याच्यासाठी मी माझा ब्रँड चालू केलाय. 8 मार्चला मी याची सुरुवात केलेली आहे. त्यानंतर व्हिडिओ टाकता टाकता मी माझे क्लासेस सुरू केले आणि क्लासेसद्वारे मी आज महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करते. हळूहळू जी माझी इच्छा आहे, जी मी स्वप्न बघते ते नक्कीच पूर्ण होणार आहे. पण कधी होते? जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा. आणि जिथं अडचण येते तिथं आपण आहोतच, बरोबर. आता मागच्या 2 दिवसाआधी स्वाती उबाळे मॅडमनी एक मेसेज केला होता आपल्या ग्रुपवरती की येस मॅम, मला बॅनर बनवायची ऑर्डर मिळाली. बरोबर मॅडम? स्वाती मॅडम, हो. मला खूप छान वाटलं. खूप छान वाटलं की कारण तुम्ही ऍडमिशन घेऊन 2-4 दिवसच झालेत पण तुम्हाला ऑर्डर मिळते. खूप चांगली गोष्ट आहे. आणि मॅडमने हे पण विचारलं की मॅडम प्राइस काय सांगू? ठीक आहे. आणि मला हेच पाहिजे. माझा हा हेतू नाही की तुमचे 499 रुपये घ्यायचे आणि त्याच्यातून माझा बंगला बांधायचा. मला हे नाही करायचं. मला महिलांना सक्षम करण्याचं माझं टार्गेट आहे. काही ना काही त्यांनी केलं पाहिजे, स्वतःच्या पायावर त्या उभ्या राहायला पाहिजे आणि त्यांचं इन्कम त्यांनी 100% जनरेट केलं पाहिजे. आम्हाला वैयक्तिक आमच्या RS एज्युकेशनसाठी 100+ महिला लागणार आहेत कामासाठी. आम्ही रोज इंटरव्ह्यू घेतोय, रोज त्यांचे ट्रायल घेतोय, रोज आमची भरती चालूच असते. ठीक आहे. मॅडम मी मॅम बोलू का आता? हा बोला मॅडम. मॅडम ऍक्च्युली म्हणजे कसं व्हिडिओ शूट करतो आम्ही, म्हणजे ऑलरेडी माझं एक चॅनल पण आहे युट्यूबला. ओके, चांगली गोष्ट आहे. एडिट पण करते. एडिट काय एवढं बऱ्यापैकी जमत नाही पण ठीक आहे, तसं स्क्रीनशॉट वरून आम्ही करतो एडिट वगैरे. पण थंबनेलच मला प्रॉपर बनवता येत नाही. त्यामुळे मला म्हणजे जे बघणारे लोक जर असतात युट्यूबचे ते मला म्हणजे मेसेज करतात की मला थंबनेलच तुम्ही चांगलं लावत नाही, थंबनेलच तुम्ही चांगलं लावत नाही. व्हिडिओ चांगले असतात तुमचे पण थंबनेलवरच तुमचं म्हणजे कसं मेन थंबनेलच चांगलं प्रॉपर असतं तर लोकांना बघण्याचा पण इंटरेस्ट असतो ना. बरोबर 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 मग बरोबर. ते आता थंबनेलच आम्हाला अजून जमत नाही मला बनवायला. बरोबर. आता तुम्ही सगळेजण या वेबिनार मध्ये का आलात? कारण जेव्हा मार्केटिंग छान पद्धतीने आम्ही केलो त्याच्यामुळे तुम्हाला उत्सुकता लागली की यार काय आहे हे आपण बघू. बरोबर. हम्म मग ते हम्म थंबनेलचं जे आहे ते सुद्धा तुम्ही जर डिटेलमध्ये आपल्या सखी फॅमिलीवरती वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपण ते सुद्धा शिकवणार आहोत. हम्म नेक्स्ट जे जगताप सरांचं सेशन होणार आहे त्याच्यामध्ये सर चॅनल कसं क्रिएट करायचं आणि थंबनेल कसं बनवायचं हे सांगणार आहेत. आणि भूमिका मॅडम हे व्हिडिओज थंबनेल बनवल्यानंतर अपलोड कसे करायचे, त्याला SEO कसा करायचा, त्याला डिस्क्रिप्शन कसं द्यायचं, त्याला टायटल कसं द्यायचं हे शिकवणार आहेत. आणि थंबनेल मध्ये मॅडम मेन आपले फोटो कसे लावायचे तेच कळत नाही. थंबनेल तरी एक आपण याच्यावरून आता चॅट GPT वर आम्ही बनवलं. समजा ते आज सगळं रविवार आहे तुम्हाला आम्ही शिकवणार आहे. मॅडम ते सगळं तुम्हाला शिकवणार आहे. शिकवलं सगळं जाणार आहे तुम्हाला. टेन्शन घेऊ नका. बरं बरं ठीक आहे मॅडम. ओके. येस. चला आणखी कुणाचा काही डाऊट आहे? हॅलो मॅडम, बोला. मी उशिरा जॉईन केलं आणि मग आता तुम्ही ते व्हिडिओचं शिकवलं त्याच्यासाठी कुठली ऍप आहे का का आपलं नेहमीसारखा व्हिडिओ करायचा नेहमीसारखं कॅमेरावरनं? आपण आपल्या मोबाईलच्या कॅमेराने यूज करायचं. त्याला कुठल्या ऍप्लिकेशनची वगैरे गरज नसते. ओके, कारण मी येस. उशिरा जॉईन केलं, लक्ष आधीच नाहीये, मिस केलंय मी. हा हा. नाही चालेल, काहीच अडचण नाही. तुम्ही मोबाईलच्या कॅमेराने आरामात यूज करू शकता. तुम्हाला कुठलं काही हे करायची गरज नाही. हो चालेल. येस. मॅम मी बोलू? बोला. मॅम, असं अजून तरी मी बाहेरचं काही काम घेत नाहीये, पण सध्या तुम्ही जे काही शिकवलं आहे त्याची मदत मला माझ्या भावालाच होते. आता सध्या त्यांनी मला 40 बॅनरवरती नावं चेंज करण्यासाठी पाठवली आहेत. त्यात फक्त ओके. बॅनर तोच ठेवून मला फक्त सगळे नाव नंबर बदलायचे. तर हे जे काही तुम्ही इतकं छान शिकवताय त्याचा वापर मला ऍक्च्युली आता घरीच स्वतःच्याच कामासाठी होतोय, भावाच्या कामासाठी होतोय. आणि पुष्कळ गोष्टी जे व्हिडिओ वगैरे पाठवतो त्यामध्ये नाव कसे जे तुम्ही मध्ये इनशॉट वगैरे शिकवले आम्हाला
तर त्यामुळे मला त्यात नाव कसे चेंजेस करायचे तेही त्याला करून देता येतात. त्यामुळे पुष्कळ मला जी हेल्प होती सध्या तर माझ्या भावाच्या कामामध्येच होतीये. त्यासाठी थँक्यू सो मच मॅम. खूप छान शिकवता आणि खूप डीप मध्ये शिकवता, त्यामुळे व्यवस्थित कळलं जातं आम्हाला. आता मला त्याची 40 बॅनरची नावं बदलायची तर मला वेळच भेटत नाहीये. तरी जसा वेळ होईल तसं त्याला बदलून देतीये मी नावं. मॅडम तुम्हाला सांगू, हे जर बॅनर बनवायचं जर काम तुम्ही बाहेर दिलं तर कमीत कमी ज्याला बऱ्यापैकी नॉलेज आहे अशा लोकांकडनं ना म्हणतात 200 रुपये द्या तुम्ही, पण ज्याला काहीच माहित नाही ना मॅडम तर त्यांना भरपूर पैसे घेतले जातात ते बॅनर बनवण्यासाठी. एक बॅनर म्हणलं तर नाही म्हणले तरी 200 रुपयाला, मग 40 बॅनरचं तुम्ही काउंट करून बघा, तुम्हीच 8 आणि 10,000 रुपयाचं काम त्यांना करून देताय. हो, तर भाऊ आहे त्यामुळे ती करून देतीये. तर त्यांनी नाही मला खूप चांगली गोष्ट आहे. आणि सांगितलं करत राहा. 40 मी तर बॅनरची फक्त नाव बदलायचे त्याला. ऍज इट इज बॅनर ठेवायचंय, नाव नंबर चेंज करून दे. म्हणलं हा देते करून. पण ते नाही तुम्ही नक्की. शिकवल्यामुळे मला ते पॉसिबल झाले, ते इझी इतकं. नाही खूप चांगली आधी गोष्ट आहे काहीच मॅडम. कळायचं नाही की कसं चेंज करू. हा हा तेव्हा आता डिजिटलची पुष्कळ काम आता मीच करते त्याची सगळी डिजिटल वर्कची. चांगली गोष्ट आहे. चला खूप छान गोष्ट आहे मॅडम. तुमच्या नॉलेजचा फायदा होतोय हेच ऐकून खूप छान वाटलं. आणि दुसरी गोष्ट मला हे सांगायचं की आता ह्या ज्या डिजिटल स्किल्स कोर्स मध्ये आपण शिकवणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही ना काम पहिले तुम्ही काम शिका. तुम्ही क्लायंटचे काम करून देताना पैशाकडे बघू नका. तुम्ही पहिले ते तुमच्या स्किल डेव्हलप करा. तुम्ही समोरच्या क्लायंटला क्वालिटी द्या. एकदा तुम्ही क्वालिटी दिली की ऑटोमॅटिकच समोरचे क्लायंट म्हणतात तुम्ही काम खूप छान करताय, आम्ही तुम्हाला आणखी पैसे वाढवून देऊ, पण आमचं काम तुम्हीच करा. हा विश्वास तुम्ही पहिल्यांदा निर्माण करून घ्या. आणि त्यानंतर मग इन्कमचं काय नाही, इन्कमचं तुमचं 100% याच्यामध्ये वाढणार आहे. नाही तेच आता त्याला आवडलं की एकदा तो मला बोलला माझ्याकडे मला तर तुझं काम खूप आवडतंय, नक्कीच तुला मी बाहेरनं पुष्कळ कामं देईल. म्हणलं पहिलं तुला परफेक्ट कळू दे की होतंय व्यवस्थित. म्हणलं पैसे आता लगेच नको, आताशी मी शिकतीये सगळ्या गोष्टी. मला एकदा बरोबर. परफेक्ट त्यात नॉलेज येऊ दे, मग आपण पुढे जाऊया म्हणलं यामध्ये. नाही त्यामुळे चालेल. तुम्हाला थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. करत राहा. काही अडचण आली तर आपल्या सखी ग्रुपवरती टाका बॅनर, मॅडम हे नाही जमत आहे. जसा वेळ मिळेल तसा आम्ही तुम्हाला रिप्लाय करू, किंवा क्लासमध्ये पण तुम्ही डाऊट विचारले तर ते सुद्धा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आणि आपला जो चॅनल आहे त्यावरनं जे व्हिडिओ तुम्ही ठेवतात रेकॉर्डिंग व्हिडिओ, त्यामुळे त्यातनंही पुष्कळ हेल्प होते की रिपीट ते बघून आपल्याला काही अडलं आहे तर आपण त्यात चेक करू शकतो की नाही बाबा मला हे जमत नाहीये किंवा माझ्याकडे हे मिस झालंय, तर आपण परत त्यामध्ये रिपीट तो व्हिडिओ बघून स्वतःला आणखी डेव्हलप करू शकतो. त्यामुळे ते एक खूप छान केले की रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनल चालू केले, त्यामुळे त्यासाठी खूप थँक्यू मॅम. काय होतं कधी कधी हे होऊन जातं, सेशन होऊन जातं आणि कधी कधी काही गोष्टी कळत नाही त्या मिस होतात आमच्याकडनं. मग ते बरोबर. रेकॉर्डिंग व्हिडिओ असल्यामुळे आम्हाला परत रिपीट एकदा ते बघता येतं, त्यांनी परत अरे नाही माझं इथं नाही इथं चुकतंय, मला हे करायचंय. तेव्हा त्यांनी खूप हेल्प होते त्या गोष्टींमुळे मॅम. त्यासाठी खूप थँक्यू मॅम. थँक्यू. खूप म्हणजे असे फीडबॅक ऐकल्यानंतर तुमचे मेसेजेस बघितल्यानंतर आनंद होतो की आपण जे करतोय ते योग्य करतोय. ठीक आहे. थँक्यू. खूप छान थँक्यू. मॅडम तुम्ही सुरुवात करताय. एक पाऊल तुम्ही टाकलेलं आहे. यशाच्या दिशेकडे तुम्ही एक पाऊल टाकलंय, हे तुम्ही कंटिन्यू करत राहा. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीला वेळ देऊन ह्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकता. येस मॅम. ओके. थँक्यू. हॅलो मॅडम, मला एक सुचवायचं होतं. हा बोला. तुम्ही जे रेकॉर्डिंग काही जे म्हणजे आपण कसं पद्धतीने काय काय करू शकतो हे जे पाठवतंय ते ह्या ग्रुपला न पाठवता माझं म्हणणं आहे अजून एक ग्रुप आमचा करावा. कारण ह्याच्यात कसं होतंय खाली ज्यांचे म्हणजे ज्या लेडीज आहेत आता त्यांनी जे खाली हे देतात मॅडम हे माझं आलंय का, बॅनर माझा आलाय का, ह्याच्यामुळं आमच्याकडनं नाही, तुम्ही जे पाठवलेला व्हिडिओ आहे तो नकळत डिलीट होतोय. मग ऐका ना मॅडम, ह्याच्यासाठी तुम्हाला ग्रुप वर आमचे व्हिडिओ येतील किंवा नाही येतील हे तुम्हाला बघायची गरजच नाही. तुम्ही फक्त आपल्या आर एस सखीचे चॅनल सबस्क्राईब करा. ओके. येस, रेश्मा मॅडमने मेसेज केलाय. सबस्क्राईब केलं की तुम्हाला ग्रुपवरती व्हिडिओ येतील नाही तर नाही येतील, तुम्हाला त्या चॅनलवरती व्हिडिओ बघायला मिळतील. तो चॅनल आहे का आपला युट्यूबला? हो, रेश्मा मॅडम लिंक टाका लगेच ग्रुपवरती. मॅडम त्याला सबस्क्राईब करा. आणि त्याच्यावरती आता काल आपण काय केले मॅडम, एक डिजिटल स्किल्स कोर्स हे एक प्लेलिस्ट वेगळी केली आहे. त्या प्लेलिस्ट मध्ये आपले शिकवलेले सगळे व्हिडिओ तुम्हाला तिथे दिसतील. बर. कारण काय व्हायला लागलंय म्हणजे ज्या आपण लेडीजचे मेसेज येतात बॅनर तयार केलेला हे छान आहे का, हे आहे का, मग ते आणि ते आपल्याला बॅनर म्हणजे एकदम खाली खूपच ते आपल्याला त्याच्यात मेसेज साठायला लागले ना व्हॉट्सअपच्या ह्याच्यावर.
आणि त्याच्यामध्ये आपल्या मॅडम ग्रुपवर. येस, ते आपल्याला करावंच लागणार आहे, कारण महिलांना जर त्यांनी बनवलं नाही, त्यांचं बनवलेलं बरोबर आहे का चुकीचं आहे हे जर आमच्यापर्यंत पोहोचलं नाही किंवा बाकीच्या नाही, महिलांना लक्षात नाही आलं, तर मग ते तो ग्रुप ठेवून पण काही फायदा नाही ना. त्या गोष्टीसाठीच आपण ग्रुप ठेवला ते आणि पाठवलं बी पाहिजे. त्यांनी आणि जे group. केलेलं आहे ते पाठवलं पाहिजे, ते बरोबर आहे. पण ते काय होतंय, तुमचा कुठला आहे आणि ते पाठवलेलं बॅनरचं कुठलं आहे बनवलेलं त्या लेडीजने, हे नेमकं लक्षात येत नाही. आणि नकळत नाही, मग तुम्ही जो तुम्ही पाठवलेला proper इम्पॉर्टंट जे असतंय ना, ते व्हिडिओ एक आमच्याकडनं डिलीट होतं. ते चॅट केलेलं जे असतंय आपलं, ते मेसेजवरचं, ते डिलीट होतंय आमच्याकडनं. तुम्हाला हे माझ्याकडे. सखी व्हॉट्सअप ग्रुप आणि रेकॉर्डेड लेक्चर याचा काही संबंध नाहीये. तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला तिथे रेकॉर्डिंग मिळून जाईल. ठीक आहे, चला नेक्स्ट आणखी कोणाचा डाऊट आहे? नसेल तर आपण सेशन थांबूया. नेक्स्ट सेशन आपलं एडिटिंगचं होणार आहे. आणखी कुणी याच्यामध्ये ऍडमिशन घेतलेलं नसेल तर लवकर करून घ्या, कारण तुम्हाला नोट्स मिळतील. हे सेशन काही आपण प्रत्येक वेळी फ्री नाही देत, फक्त हे आताचे सेशन आपण फ्री ठेवलेले आहेत. येस, ओके, चला थांबूया आपण मीटिंग. ओके, नेक्स्ट सेशन मध्ये आपण थँक्यू. एडिटिंग आणि जे काही तुमचे डाऊट्स आहेत ते सगळे 2 दिवसामध्ये क्लिअर होणार आहेत. ओके, चला. थँक्यू. आणि जे डेमोसाठी आले त्यांनी तुम्हाला ज्यांनी लिंक पाठवलेली आहे त्यांना तुम्ही कॉल करा, विचारा, लवकरात लवकर ऍडमिशन घ्या, जेणेकरून तुम्ही सुद्धा ह्या ग्रुपचा एक भाग बनाल आणि तुम्ही सुद्धा कमवाल.